solar radiation on tilted surface. एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तुम्ही, जिथं पण सोलर प्लांट लावलेलं असेल, सोलरच्या प्लेट लावलेलं असेल एखाद्या घराच्या वरती बघा, किंवा मग एक मिनटं, ओके, एखाद्या घराच्या वरती बघा किंवा कुठेही पाहिलं तर सोलर प्लेट ज्या लावल्या असतात ना त्या असं हॉरिझॉन्टल ठेवलेलं नसतात, की असं व्हर्टिकल तर पॉसिबलच नाही, कारण सूर्याचे रेडिएशन त्याच्यावर कसं काय देईल, तर त्या हॉरिझॉन्टली बी ठेवलेल्या असतात, त्या थोड्याशा टिल्ट ठेवलेल्या असतात, तिरकस ठेवलेलं असतात, काहीतरी एक स्पेसिफिक डायरेक्शनला टिल्ट ठेवलेले असतात. तर का टिल्ट ठेवलेलं असतात, कारण सपोज एक हॉरिझॉन्टल सोलर प्लेट ठेवली मी, ओके, सपोज दिस इज ईस्ट वेस्ट, ओके, सनराईज फ्रॉम ईस्ट, असा सन येईल इकडनं, ॲक्च्युली सन मूव होत नाही, अर्थ मूव होते अशी, म्हणून सन मूव होताना दिसतं आपल्याला, पण आपण कन्सिडर करू आता की सन असं असेल, ओके. ज्यावेळेस सकाळ असेल इथपर्यंत काहीतरी, त्यावेळेस रेडिएशन ऑन दिस सरफेस स्मॉल अमाऊंटमध्ये येतील, ओके. पण ज्यावेळेस दुपार असेल त्यावेळेस रेडिएशन का असतील, मॅक्स असतील, आणि परत सायंकाळी लॉस. हा जो स्मॉल अमाऊंट असेल हा का असेल, एक प्रकारे लॉस असेल. एक मिनटं मला इंक फिल करून देतो. तो का असेल, लॉस असेल. तो लॉस न होऊ देणं यासाठी एक अरेंजमेंट केली जाते. तुमचा जो सरफेस आहे ना, तुम्ही ज्या प्लेट काय म्हणतात ते सोलर प्लेट यूज करणार आहे त्यांना थोडं टिल्ट ठेवलं आहे. टिल्ट मीन्स तिरकस. अजून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की सन ऑलवेज आपण जर ईस्ट डायरेक्शनला तोंड असेल आपण ईस्ट डायरेक्शन फेस करून उभं आहे, तर सन ऑलवेज आपल्या डोक्याच्या वरून नाही जात. काही वेळेस सन थोडासा इकडनं जातं साऊथकडनं, काही वेळेस आपल्या डोक्याच्या वरून, काही नॉर्थकडे येतो. हे ड्यू टू रोटेशन ऑफ द अर्थ, अर्थच्या रोटेशनमध्ये. दररोज तुम्ही बघणार तर एकदम एक्झॅक्ट तुमच्या समोर असा सनराईज होईल आणि तुमच्या अपोजिटला सनसेट होईल असं नाही होत, असा तिरकस जात होता. मग त्यावेळेस काय होतं की थोडंसं तुमची जी प्लेट आहे तिला साऊथ फेस ठेवावं लागतो. साऊथ फेसिंगला मॅक्झिमम टाईम सन असा जातो आपल्याकडं, तर आपल्याला साऊथ फेसिंगच्या प्लेट ठेवायला लागतात, जेणेकरून फुल रेडिएशन त्याच्यावर येणार आहे. ओके, बघा सोलर रेडिएशन का हवं आहे आपल्याला, बिकॉज एनर्जी. कशासाठी हवं आहे आपल्याला, एनर्जी. जेवढे मॅक्झिमम रेडिएशन आपल्याला कलेक्ट करता येईल प्लेटवर, जेवढे जास्तीत जास्त सोलर रेडिएशन प्लेटवर आपल्याला कलेक्शन करता येणार आहे, तेवढीच एनर्जी ही का असेल, जास्त असेल. आणि आपण हे सर्व खाटापट कशासाठी करतो आहे, एनर्जीसाठीच करतो आहे. म्हणून एक अरेंजमेंट केलं जातं. म्हणून आता ॲनालिसिस कसलं आहे, तर सोलर रेडिएशन ऑन टिल्टेड सरफेस. एक डेरिवेशन पण नाही, एक लहान डायरेक्ट एक्सप्रेशन दिले त्यांनी, ते एक्सप्रेशन बघायचे. आला तर 6 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो, 6 किंवा मिनिमम 4 मार्क्ससाठी तर येईलच. त्याच्यात पण त्यांनी डिवाइड करून दिलं आहे. 1 मिनिट. तर रेडिएशन ज्या टिल्ट केला जाईल सरफेस, त्या टिल्ट काय केला जातो, सपोज दिस इज हॉरिझॉन्टल ग्राउंड, तर असं ठेवलं जाईल प्लेट. अजून एक गोष्ट, काही आत्ताची स्वतः टेक्नॉलॉजी अशी यूज केली जाते की ह्या ज्या प्लेट यांना रिअरेंजमेंट व्हायला पाहिजे. इथं एक तुम्हाला हे दिलं असेल, काय म्हणतात ते, ट्रॅकिंग डिव्हाइस दिला असेल. जसं सन पुढे फॉरवर्ड होईल तसं ती प्लेट आणि त्याची ऑटोमॅटिकली ती टर्न करत जाते. आणि सोलर रेडिएशनचे मॅक्झिमम रेडिएशन मॅक्झिमम रेडिएशन ती कलेक्ट करत जाते. त्याच्यात 2 पार्ट केले. फर्स्ट बीम रेडिएशनसाठी, फर्स्ट पार्ट आहे फॉर बीम रेडिएशन. बीम रेडिएशनसाठी जे विचार केला त्याच्यात डिफ्यूज रेडिएशनचे काही संबंध आहे. बीम रेडिएशन कोणते, जे डायरेक्ट सनपासून तुमच्यापर्यंत त्यांना आपण बीम रेडिएशन म्हणतो. डिफ्यूज रेडिएशन कोणते, जे स्कॅटर होऊन येतात त्यांना आपण डिफ्यूज रेडिएशन असं म्हणतो. ओके, तर फर्स्ट बीम रेडिएशनसाठी, तर बीम रेडिएशनसाठी एक अँगल आहे गॅमा, तो 0 घेतला जातो. गॅमा काय आहे, याचा अँगल आपल्याला सिलेबसमध्ये जेवढे अँगल दिलेत, आपण जे मागे अँगल बघितले त्याच्यामध्ये गॅमा न होता, तर मी घेतला नाही. तर मग गॅमा काय आहे, गॅमा इज द अँगल बिटवीन
गॅमा इज द अँगल बिटवीन ईस्ट और वेस्ट ऑफ नॉर्थ, नॉर्थच्या ईस्ट और नॉर्थच्या वेस्टचं जे डायरेक्शन असेल अँड द हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन याच्यामधला जो अँगल असेल तो म्हणजे गॅमा आहे. आणि ह्या केसमध्ये गॅमा येतो 0. तर फॉरवर्ड एक्सप्रेशन जे येतात ते म्हणजे फर्स्ट एक्सप्रेशन आहे ह्या केसमध्ये कॉस ऑफ थीटा टी, कॉस ऑफ थीटा टी इज अ अँगल बिटवीन द बीम रॅडिएशन, किंवा ज्या वेळेस ते रॅडिएशन टिल्टेड सरफेसवर, टी सफिक्सचा जो टी ना हा टिल्टेड सरफेसचं रिप्रेझेंटेशन करतो. तर थीटा कॉस थीटा टी आपल्याला आहे साइन डेल्टा, डिक्लिनेशन अँगल होता डेल्टा, साइन फाय मीन्स फाय मायनस एस प्लस कॉस ऑफ डेल्टा कॉस ऑफ ओमेगा अँड कॉस ऑफ फाय मायनस एस. हे थीटा कॉस थीटा टीचं एक्सप्रेशन आहे. फॉर हॉरिझॉन्टल सरफेस थीटा इज इक्वल टू थीटा झेड, झेड इज अ झिनेथ रिप्रेझेंट करतो. अँड कॉस झेडचं एक्सप्रेशन आहे, कॉस थीटा झेडचं एक्सप्रेशन आहे सॉरी, साइन फाय साइन डेल्टा प्लस कॉस फाय कॉस डेल्टा अँड कॉस ओमेगा प्रोडक्ट. ओके, हे सर्व अँगल आपण बघितले, फक्त हा एक अँगल नव्हता ज्याला आपण पाहिलेलं होतं. आता कशावरून ठरवणार की किती रेडिएशन कॅप्चर केलं जातं टिल्टेड सरफेस, त्यासाठी एक रेशो घेतला जातो, रेशो ऑफ बीम रेडिएशन फॉलिंग ऑन टिल्टेड सरफेस. एक टिल्टेड सरफेस ठेवला असेल त्याच्यावर जे बीम रेडिएशन, नॉट अ डिफ्यूज, ओनली वी आर नॉट टॉकिंग अबाउट ओनली बीम रेडिएशन. ओके, रेशो ऑफ बीम रेडिएशन फॉलिंग ऑन टिल्टेड सरफेस, दिस इज अँगल एस. हा जो अँगल यूज केला कुठे गेला, हा एस, तर हा तो अँगल आहे. टू द रेशो रेशो ऑफ बीम रेडिएशन फॉलिंग ऑन द टिल्टेड सरफेस टू द फॉलिंग ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. एक सेम टाईमला हॉरिझॉन्टल सरफेस पण ठेवला जाईल आणि त्याच्यावर जे रेडिएशन येतं बीम रेडिएशन याच्या आणि याच्या दोघांच्या रेशो घेतला जाईल आणि तो म्हणजे काय, आर बी रेडिएशन. आणि डायरेक्ट बीम रेडिएशनसाठी बीने सेकंड इज गिवन बाय एच टी व्हॉट रेडिएशन ऑन टिल्टेड सरफेस टू द एच रेडिएशन ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. तर एच टी आपल्याला मिळतो एच एन कॉस ऑफ थीटा टी and this is also hn cos of theta z. hn get cancel, cos theta t इथं आहे sin डेल्टा sin phi minus s plus cos of delta cos omega cos of phi minus s divide by this is expression for this is the ratio of what beam radiation on tilted surface to the beam radiation on horizontal surface. याला म्हणतात टिल्ट फॅक्टर. टिल्ट फॅक्टर 2 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी येऊ शकतं एखादा हे की फाइंड द टिल्ट फॅक्टर फ्रॉम बीम रेडिएशन फॉर बीम रेडिएशन. नाऊ आता टोटल रेडिएशनसाठी, कारण फक्त बीम रेडिएशन धरत नाही, टोटल रेडिएशनसाठी आता टोटल रेडिएशन मीन्स काय, टोटल ऑर ग्लोबल रेडिएशन म्हणतो आपण त्याला. ग्लोबल रेडिएशन इज अ टर्म विच यूज टू रिप्रेझेंट कंबाईंड फॉर्म ऑफ बीम रेडिएशन ॲज वेल एज डिफ्यूज रेडिएशन. डिफ्यूज आणि बीम दोघांच्या ज्या कंबाईंड फॉर्ममध्ये एक्सप्लेन केल्या जातात. दोघांना जे कंबाईन एक सिंगल वर्ड यूज केला तो बीम आणि टोटल डिफ्यूज रेडिएशनसाठी, तो म्हणजे काय,
टोटल और ग्लोबल रेडिएशन. नोट्समध्ये आज टोटल वर्ड यूज केला मी, याला म्हणणार ग्लोबल रेडिएशन. करेक्शन करायचं असेल तर खाली ग्लोबल पण लिहून घ्यायचं, एखादा एक्झाममध्ये ग्लोबल येऊ शकतो. आता बघा, बीम आणि डिफ्यूज कॉम्पोनंट ऑफ सोलर रेडिएशन आर ॲब्सॉर्ब ऑन इन अ फ्लॅट प्लेट टाईप कलेक्टर. ओके, होतं बीम रेडिएशन तर येत नाही, डिफ्यूज येतात. डिफ्यूज रेडिएशन कुठून येतात? फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस सन रेडिएशन येत असतं ॲटमॉस्फिअरमधून, ही अर्थ सरफेस आणि इथं ॲटमॉस्फिअर आहे समजा, तर ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरमधून सन रेडिएशन एंट्री करतात त्यावेळेस इथं जे एअर मॉलिक्युल्स आहेत ते बाकीच्या रेडिएशनला रिफ्लेक्ट पण करतात, बाकीचे रेडिएशन स्कॅटरिंग होऊन अर्थवर पोचतात. ओके, आणि जे डायरेक्ट पोचतात त्यांना आपण डायरेक्ट बीम रेडिएशन म्हणतो. पण जे स्कॅटरिंग होऊन येतात अर्थ सरफेसवर त्यांना काय म्हणतात? डिफ्यूज रेडिएशन. म्हणजे दोघं रेडिएशनच्या कॉम्बिनेशनने आपल्याला एनर्जी मिळते, सोलर एनर्जी. म्हणून दोघांचा आपल्याला विचार करावा लागेल. तर याच्यासाठी 2 करेक्शन करायला लागतात. फर्स्ट करेक्शन फॉर क्लाउडी डे मीन्स ज्या ढगाळ वातावरण असेल, ऑब्वियसली ढगाळ वातावरण असेल तर इथे मॉइश्चर जास्त असतील, मॉलिक्यूल जास्त असतील तर रेडिएशन जास्त स्कॅटर होतात. बीम रेडिएशन बघा, ढगाळ वातावरणामध्ये आपल्याला एकदम ऊन दिसत नाही, कुठे जातं ऊन? बीम रेडिएशन कुठं गायब होऊन जातात? तर ते स्कॅटरिंग होऊन जातात ढगांमध्ये आणि ते सर्व डिफ्यूजमध्ये कन्वर्ट होतात. म्हणून आपल्याला ढगाळ वातावरण दिसतं, त्यावेळेस उजेड कमी असतं, आपल्याला सन एनर्जी कमी मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लिअर डे असेल त्यावेळेस मिनिमम डिफ्यूज रेडिएशन भेटेल तुम्हाला, मॅक्झिमम डायरेक्टली. आता उन्हाळ्यात बघितलं, मे महिन्यात बघा तुम्ही तर प्युअर ऊन असतं, एकदम खूप ऊन असतं, त्यावेळेस डिफ्यूज रेडिएशन कमी आणि तुम्हाला बीम रेडिएशन जास्त मिळते, कारण ते ढग नसतात, पाणी नसतं, मॉइश्चर नसतं ॲटमॉस्फिअरमध्ये. तर आपल्याला हे 2 करेक्शन करायचे आहेत. हां, तो करेक्शन फॅक्टर आरने रिप्रेझेंट केला जातो, कॅपिटल आरने करेक्शन फॅक्टर रिप्रेझेंट केला जातो. तुम्ही जर क्लिअर डे बघितला तर आर इज डायरेक्टली इज इक्वल टू आर बी. आर इज डायरेक्टली आपण काय काढलं आत्ता लास्ट याच्यामध्ये बीम रेडिएशनच्या टॉपिकमध्ये, आर बी इज इक्वल टू एच टी अपॉन एच. ओके, इथं आर बी का होता? रेशो होता याला आपण टील फॅक्टर मारायचं. आता बघा, ज्यावेळेस क्लिअर डे असेल त्यावेळेस हा जो रेशो आहे, टील फॅक्टर आहे, हा डायरेक्ट आर बी एवढा असेल. पण ज्यावेळेस क्लाउडी डे असेल त्यावेळेस आर इज इक्वल टू नॉट आर बी एवढा येईल, त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला सम करेक्शन करावं लागेल. तर ते करेक्शन आता आपण करू. इकडे आपल्याला माहिती आहे आर इज इक्वल टू एच टी अपॉन एच. ओके, रेडिएशन ऑन टिल्टेड सरफेस, रेशो ऑफ रेडिएशन फॉलिंग ऑन टिल्टेड सरफेस टू द रेडिएशन फॉलिंग ऑन वॉट हॉरिझॉन्टल सरफेस. नाव नॉट ओनली फॉर कशासाठी? हे बीम रेडिएशनसाठी नाही, हे टोटल रेडिएशनसाठी बघणार आहे आपण. तर याच्यावरून तुम्ही जे एच टी लिहिला तर काय येईल? हा इकडे येईल, आर एच होईल. बट एच म्हणजे काय? तर आता दोघांसाठी येईल एच, बीम प्लस डिफ्यूज. तो काय येईल? बीम प्लस डिफ्यूज येईल. बीम प्लस डिफ्युजन फॉर क्लाउडी डे. ज्यावेळेस ढगाळ वातावरण असेल तर असं कन्सिडर करू की आता कन्सिडर केलं तर की डिफ्यूज रेडिएशन हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे पूर्ण स्पेसमध्ये, असं कन्सिडर केलं जातं. आणि त्यावेळेस इफेक्टिव्ह रेशो ऑफ सोलर एनर्जी ऑन टिल्टेड सरफेस टू द हॉरिझॉन्टल सरफेस जी भेटते मीन्स आर जे, ते त्यावेळेस कसं मिळेल? एच टीची व्हॅल्यू मी इथं पुट करेल तर काय होईल? 1 मिनिट. तर काय होईल? एच बी अपॉन ही व्हॅल्यू इथं पुट करतो, एच बी अपॉन दिस एच. ओके, आर
प्लस HD अपॉन H. बट R कशासाठी? तर बीम रेडिएशनसाठी. हा आता इफेक्टिव्ह रेशो आहे. बट ऑल्सो वन थिंग, अजून एक गोष्ट आहे की HD ज्या वेळेस घेतो आपण, RD घेतला आहे का? RD घ्याल पण 1 मिनिट हां. बट ऑल्सो RD इज इक्वल टू फॉर डिफ्यूज रेडिएशनसाठी RD येतो 1 प्लस कॉस ऑफ ओमेगा अपॉन 2. हा RDचा फॉर्म्युला आहे. इथं सरफेस टिल्ट केला आहे. सरफेस टिल्टची एक डायग्राम बघू लहानशी. असा सरफेस आहे आणि अँगल काय आहे? एस एवढा अँगल आहे. दिस इज टिल्टेड सरफेस इन रेडिएशन आणि हॉरिझॉन्टल सरफेसवर इन रेडिएशन HN, आणि याच्यामध्ये जो अँगल दिला आहे तो म्हणजे थीटा. असे एक डायग्राम आहे. ओके, सरफेस टिल असा केला तर या दिस बिकम्स 1 प्लस कॉस ऑफ S अपॉन 2 असं होणार आहे. स्काय डॉग. ओके, हे कशासाठी? हे डिफ्यूज रेडिएशन कुठे येत आहेत? हे डिफ्यूज रेडिएशन स्कॅटर होत आहेत एअर मॉलिक्युल्समध्ये. क्लाउडी डे असं बोललं ना आधी, क्लाउडी डेसाठी हे. बट डिफ्यूज रेडिएशन तिथून भेटता का? नाही. तुमची जी प्लेट आहे त्याच्या समोर सपोज एखाद्याशी वॉल असेल आणि वॉलवर सोलर रेडिएशन येत आहेत, इथं पण येत आहेत, तिथं पण येत आहेत, याच्यामुळे पण तुम्हाला डिफ्यूज रेडिएशन मिळणार आहे. तुमच्या आजूबाजू ज्यावेळेस तुम्ही प्लेट ठेवली तर प्लेटच्या आजूबाजूचे सराउंडिंग गोष्टी आहेत त्याच्यावरून सुद्धा डिफ्यूज रेडिएशन रिफ्लेक्शन होऊन येणार आहे. फक्त क्लाउडवरून येतील असं काहीच नाही. तर त्याच्यासाठी परत एक करेक्शन केलं तर समजा त्याचे डिफ्यूज रेडिएशन येतात हे वॉलवरून, त्याची डेन्सिटी रो असेल. समजा त्याची डेन्सिटी रो असेल तर टोटल सोलर रेडिएशन फॉर दॅट येतात HB प्लस HD diffuse due to environment of the plate into 1 minus cos of what S rho upon 2 असे ते आपल्याला भेटतात. म्हणजे काय? 3 करेक्शन होणार आहे. 3 कॉम्पोनंट्स येणार आहे ॲक्च्युली टिल्टेड सरफेसवर जे रेडिएशन येणार आहे ते 3 कॉम्पोनंट. फर्स्ट डायरेक्ट जे येत आहेत आधी बघितलं ते बीम रेडिएशन. सेकंड डिफ्यूज रेडिएशन फ्रॉम क्लाउडी डे असेल त्यावेळेस क्लाउडपासून जे डिफ्यूज रेडिएशन क्रिएट होतील ते. अँड थर्ड डिफ्यूज रेडिएशन फ्रॉम एन्व्हायरमेंट ऑफ दिस प्लेट, सराउंडिंग ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणण्यापेक्षा सराउंडिंग ऑफ दॅट प्लेट. आणि तिघांचं कॉम्बिनेशन जे घेतलं तर दिस हे आणि बीम रेडिएशनसाठी आपण जे आधी घेतलं होतं एक मोठं डेरिवेशन ते, तर तिघांचं कॉम्बिनेशन जे घेतलं तर रेडिएशन ऑन टिल्टेड सरफेस हे दिसतंय का? ओके, रेडिएशन ऑन टिल्टेड सरफेस HB RB ड्यू टू बीम रेडिएशन प्लस HD 1 प्लस कॉस S अपॉन 2 प्लस HD HB 1 minus cos S upon 2 rho. ओके, दिस इज अ काय म्हणतात त्याला रेडिएशन ऑन टिल्टेड सरफेस. अँड R इज इक्वल टू मीन्स रेडिएशन ऑन रेशो ऑफ रेडिएशन ऑन टिल्टेड सरफेस टू हॉरिझॉन्टल तो असतो HT अपॉन H. तर पूर्ण हा जसा तसा असेल फक्त त्याच्यामध्ये H काय होईल ॲड होऊन जाईल म्हणजे डिवाइड होईल सॉरी. तर ते काय येईल HB HD अपॉन H. ओके सॉरी RB हा RB प्लस HB अपॉन H 1 मायनस कॉस ओमेगा कॉस S अपॉन 2 आणि लास्ट टर्म येईल दिस डायरेक्टली तशी येईल ती
1 मायनस कॉस ऑफ एस अपॉन टू रो एच. हे पण 4 मार्क्ससाठी येऊ शकतं. आता याच्यानंतर या चॅप्टरचा लास्ट टॉपिक आहे तो म्हणजे मेजरमेंट ऑफ रेडिएशन. आता जे रेडिएशन ज्या रेडिएशनचे आपण एनर्जीमध्ये कन्वर्शन करणार आहे त्याचे यूज करणार आहे पण त्यांचे मेजरमेंट कसं केले आता की कोणत्या पॉईंटवर अर्थच्या कोणत्या प्लेसवर किती रेडिएशन आपल्याला अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी 2 इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात. डेरिवेशन नाही त्याच्यात फक्त थेरी आहे डायग्राम आणि थेरी आहे. 100% मी म्हणतो की त्याच्यावर नक्की क्वेश्चन येणार आहे. करूनच ठेव द्या काही बी झालं तरी करून ठेव द्या त्याच्यावर क्वेश्चन राहील म्हणजे राहील. 4 किंवा 6 मार्क्ससाठी क्वेश्चन राहील त्याच्यावर. तर ते 2 इन्स्ट्रुमेंट आहेत. ते दोघांचा पर्पज वेगळा आहे. एकदम शॉर्टली बघू आपण. ओके 2 इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यात फर्स्ट आहे पाय हेलिओमीटर. सॉरी दिस इज फर्स्ट हाय आर सायलेंट आहे मे बी तिथं पाय हेलिओमीटर प्रोनाऊन्स करायला खूप हार्ड आहे. दिस इज ओके दिस इज यूज फॉर मेजरिंग द बीम रेडिएशन. कशासाठी बीम रेडिएशनचे मेजरमेंट करतो ॲज अ फंक्शन ऑफ इन्सिडंट अँगल. काय ॲज अ फंक्शन ऑफ इन्सिडंट अँगल. आणि सेकंड जे आहे पायरोनोमीटर म्हणजे हे फक्त बीम रेडिएशनसाठी आहे. आणि पायरोनोमीटर विच इज मेजर टोटल हेमिस्फिअर रेडिएशन मीन्स used to measure total means what global radiation. म्हणजे हे जास्त कामाचे आहे कारण रेडिएशन ओनली बीम रेडिएशन नसतात. रेडिएशन आर द फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ बीम प्लस डिफ्यूज मीन्स टोटल रेडिएशन. तर हे जास्त कामाचे. आता त्याच्यामध्ये फर्स्ट जे बघू फक्त आपल्याला डायग्रॅम आहे आणि थोडंसं एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे डायग्रॅममध्ये काय आहे त्याची एक्सप्लेनेशन. तर फर्स्ट तर बघू सेकंड वाटलं तर तुम्ही कर द्या त्याच्यात पण डायग्रॅम आहे पण हा मोठी डायग्रॅम आहे थोडीशी. तर फर्स्टची डायग्रॅम जर बघितली एक जस्ट लाईक आपलं जे डिश टी व्ही असते डिश टी व्हीच्या वरती तुम्ही बघितलं असेल हे लावलेलं असते का म्हणते प्लेट लावलेलं असते आणि प्लेटच्या समोर एक कॅमेरा लावलेला असतो. सेम कॅमेरासारखे डायग्रॅम आहे. इथे एक ब्लॅक ॲब्सॉर्बर प्लेट असते. काय ॲब्सॉर्ब करते ऑब्व्हियसली बीम रेडिएशन ॲब्सॉर्ब करते. एक्सेप्ट बरोबर आहे. ॲक्सेप्टन्स अँगल मीन्स किती ॲक्सेप्ट करणार आहे ते रेडिएशन आहे. याच्यातून बीम रेडिएशन येतात. डिफ्यूज रेडिएशन येण्याचे चान्सेस खूप कमी असतात डायरेक्ट. कारण काय हे जे एक्सपोज आहे डायरेक्ट जिकडं सन आहे तिकडे एक्सपोज केला. सपोज सन इकडं असेल तर याला टर्न करून तिकडं होता येईल. ही जी अलाइनमेंट ट्रॅकिंग कंडिशन आहे ट्रॅकिंग मेकॅनिझम आहे ते सनला ट्रॅक करते. ट्रॅक म्हणजे काय सनवर फोकस करायचं काम करते. जसं पाहिजे तसा हा
इन्स्ट्रुमेंट मीन्स ही जी ट्यूब आहे ही मूव होत असते. का होईल, बीम रेडिएशन इथून येतील डायरेक्टली इथं येतील. इथं काय होतील, ते ॲब्सॉर्बर प्लेट आहे ब्लॅक कोटेड असते, ती ॲब्सॉर्ब केल्या येतील आणि त्याला नंतर इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये कन्व्हर्ट केलं जाईल आणि ते आपल्याला सांगेल की एनर्जी किती आहे पर आवर, पर मिनिट, पर सेकंड एनर्जी तुम्हाला किती अवेलेबल झाली आहे इथं. and this is the tracking means 2 axis ट्रॅकिंग मेकॅनिझम आहे. 2 ॲक्सिस मीन्स 2 ॲक्सिस असेल तर ही जी प्लेट आहे ही ॲब्सॉर्बर प्लेट, हे जे दिसतं हे थर्मोपाईल आहे. थर्मोपाईल मीन्स जस्ट लाईक थर्मोकपल, सेम. थर्मोपाईल मी पण फर्स्ट टाईम हा वर्ड यूज केला, यूज म्हणजे ऐकला, थर्मोपाईल जंक्शन. पण ते जस्ट लाईक थर्मोकपलाचे. बघा या सब्जेक्टमध्ये वेगवेगळे वर्ड ऐकायला मिळते तुम्हाला पण, ज्यांना आपण आतापर्यंत काहीतरी वेगळेच वर्ड यूज करतो. थर्मोपाईल, ओके ठीक. दिस इज ट्यूब, ओके. हे पायरो हेलिओमीटर फक्त बीम रेडिएशनसाठी यूज होतील. परत ते सांगतो की बीम रेडिएशन इथे एंट्री करतील, इथे ॲब्सॉर्ब केले जातील. ओके, जेवढा हा फोकस आहे असा, जेवढे रेडिएशन हा फोकस आहे, हा जो अँगल आहे हा एक अँगल बनणार आहे. हा जो अँगल याला ॲक्सेप्टन्स अँगल म्हणतो आपण. ही एक ट्यूब असेल, ही ट्यूब ऑटोमॅटिकली टर्न करू शकते कोणत्या डायरेक्शनला, ज्या डायरेक्शनला सन असेल. ऑब्वियसली इकडं तुम्ही केलं आणि इकडं सन आहे तर रेडिएशन तर येणारच नाही. ओके, हे बघा ह्या ट्यूबमधून एंट्री करतात रेडिएशन. ही ट्यूब डायरेक्टली सनच्या डायरेक्शनला फोकसमध्ये, म्हणून हे डिफ्यूज रेडिएशन मेजर करत नाही. करतात पण एकदम व्हेरी स्मॉल, जे क्लाउडपासून डिफ्यूज येतील तेवढेच रेडिएशन मेजर करतील. जास्तीत जास्त हे काय बीम रेडिएशनसाठी यूज केले आहेत. एक डायग्रॅम आहे, तुम्हाला खाली फक्त 5-6 ओळी लिहायच्या. जे मी सांगितलं होतं की हा ॲब्सॉर्बर प्लेट आहे, एक ट्रॅकिंग मेकॅनिझम आहे, हे ॲक्सेप्टन्स अँगल आहे, बीम रेडिएशनसाठी यूज होतो, थर्मोपाईल लावलं आहे, बस हेच गोष्टी लिहायच्या, बाकी काही लिहायचे नाही. त्याच्यानंतर जे सेकंड आहे, त्याची मी पूर्ण काही एकदम ॲक्युरेट डायग्रॅम नाही काढत, मोठी डायग्रॅम आहे कारण ती. सेकंड जे आहे ते पायरोनोमीटर. दिस इज यूज टू मेजर द ग्लोबल और डिफ्यूज रेडिएशन. फक्त डिफ्यूज रेडिएशन मेजर करण्यासाठी बी होतो और ग्लोबल रेडिएशन मेजर करण्यासाठी पण यूज होतो. जे स्क्रू राहतात ॲडजस्टमेंट करण्यासाठी. एक प्लॅटफॉर्म, याच्यात 2 थर्मोकॉईल असतात. एक म्हणजे वरती जो डायरेक्ट सनला एक्सपोज असतो आणि एक येतं कुठंतरी खालच्या डायरेक्शनला असेल, ज्याला कोल्ड थर्मोकॉईल म्हणतात. तो सनला एक्सपोज नसतो, त्याच्यावर सन रेडिएशन डायरेक्टली येत नाही. तो का असेल, बीम डिफ्यूज रेडिएशन मेजर करण्यासाठी, ज्याच्यापर्यंत बीम रेडिएशन डायरेक्टली पोहोचत नाही. असे 2 थर्मोकॉईल यूज केलेले असतात तिथं.
हा ब्लॅक सरफेस ऑब्वियसली रेडिएशन वरून येणारे ॲब्सॉर्ब केले जातील आणि त्याची एनर्जी मेजर केली आहे. याला ग्लास डोम असं म्हणतात. एक ग्लासचे कव्हर आहे. व्हाय? सेफ्टीसाठी फक्त, बाकी काही नाही. आणि ग्लासचं का कवर घेतलं आहे? कारण ग्लासचं कवर घेण्यामागे एक असं आहे की हे ट्रान्सपरंट असायला पाहिजे. ट्रान्सपरंट जर नसेल तर रेडिएशन ॲब्सॉर्बर प्लेटपर्यंत येणारच नाही, म्हणून हे ट्रान्सपरंट असायला पाहिजे. ओके, म्हणून त्याला ग्लासचे घेतलं. तर हे होतं फर्स्ट चॅप्टर. स्मॉल होतं आणि ॲक्च्युली आपले जे चॅप्टर्स आहेत थिअरी चॅप्टर आहे सर्व आणि स्मॉलच आहेत. लहान लहान चॅप्टर काय एवढे मोठे नाहीत. जवळजवळ 20 ते 22 नोव्हेंबरपर्यंत मी सिलेबस संपवण्याचा ट्राय करेल. सिलेबस हां, याच्यानंतर सेकंड चॅप्टर उद्यापासून स्टार्ट आहे. बुक नव्हते म्हणून थोडा वेळ झाला आहे, बाकी काही नाही. म्हणून आपलं सिलेबस लेट चालू झाला आहे. न्यू सब्जेक्ट आहे आणि मला काही न्यू सब्जेक्ट करत सहसा, तर बुक मला मागवावे लागले आधी. ठीक आहे, आता उद्या भेटू.